प्रत्येक दिवस आपला नसतो, पण एक दिवस नक्कीच आपला असतो आणि त्या एका दिवसासाठी हार कधीच मानायची नसते. तर चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ₹130 घर किती छान मी सजवलेलं आहे, म्हणजेच किचन मी इथे सजवलेलं आहे, ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि विशेष म्हणजे मी माझ्या नवऱ्यासाठी एक स्पेशल शेक बनवलेला आहे, ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असे धपाटे करून दिले होते लेकराला टिफिनसाठी. आणि त्याला जेव्हा टिफिन करून दिला त्यानंतर तो गेला आणि भांडे खूप काही आवरायचे पडले होते. पहिल्यांदा छान असा चहा घेतला आणि त्यानंतर किचन कट्टा जो काही आहे तो असा क्लीन करून घेतला. पण बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती की किचनला काहीतरी मेकओव्हर करायचं आणि त्यासाठी आज मी जे काही करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढे. तर त्याआधी ना इथे छान असे 2 अंजीर मी इथे भिजत घातले होते आणि त्यानंतर ना बदाम पण भिजू घातले होते आणि त्यामध्ये ना थोडेसे मनुके पण मी भिजत घातले होते, कारण की याचा छान असा शेक मला माझ्या नवऱ्यासाठी बनवून द्यायचा होता. तर सुरुवातीला ना इथे जे काही रात्रभर भिजत घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स, ते इथे ना मी ज्यूसचा जो काही भांडा असतं ना त्यामध्ये मी टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडं थोडं करून दूध मी यामध्ये ॲड करणार आहे, कारण की जेव्हा आपण एकदा जर दूध टाकलं ना तर ते जे ड्रायफ्रूट असतात ना ते छान असे बारीक होत नाहीत. त्यामुळे दूध ॲड करताना फक्त एवढं लक्ष घ्यायचं की ते थोडं थोडं ॲड करून घ्यायचं, म्हणजे त्याची पहिल्यांदा अशी स्मूथ पेस्ट तयार होते. आणि त्यानंतर तुम्हाला हवं असल्यास दूध टाकू शकता किंवा एखादं फ्रूट पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे ते मी इथे छान असं सिंपल पद्धतीने जे शेक आहे ते मी पिलूच्या पप्पासाठी बनवत आहे. तर मी बोलत होते की आयुष्यात हार कधीच मानायची नसते, कारण प्रत्येक दिवस जरी आपला नसला तरी आपला एक दिवस मात्र नक्कीच येत असतो. त्यामुळे त्या एका दिवसासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत राहायचं असते. आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात. काही नाती आपल्या हातात नसतात, काही प्रसंग आपल्या हातात नसतात, काही दुःख आपल्या हातात नसतं. पण या गोष्टींमध्ये ना अडकून राहिलं तर आपण पुढे जाऊच शकत नाही. म्हणून मी आता ठरवले, जे झालं ते मागे सोडायचं आणि एक पाऊल पुढे टाकायचं आपल्या आयुष्याकडे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काय गोष्टी सोडल्यात सुरुवातीला, म्हणजे मला अजिबात त्रास होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल याचा विचार आपण कधीच करत बसायचा नाही. कारण की जर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला गेलं ना तर आपलं आयुष्य आपणच जगू शकत नाही. म्हणून ना नेहमी आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी नेहमी करत जायच्या. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आयुष्य जगलं ना तर खरं सांगते तुमची हेल्थ पण छान राहील आणि तुमचं जे काही मानसिक जे काही टेन्शन असेल ना ते पण अजिबात येणार नाही. तर आता हे जे शेक आहे ना ते गोड व्हावं यासाठी ना मी साखर इथे वापरलेली नाही आहे. म्हणजे जे काही खजूर आहेत ते मी टाकलेत, म्हणजे कारण की खजूर जे असतात ना ते गोड असतात आणि त्यामुळेच ना या शेकला ना गोडपणा येतो. आणि साखर जर पिलं आपण तर ते हेल्थसाठी पण चांगलं नाही, शिवाय कॅलरीज पण खूप वाढतील. म्हणून मी साखर इथे टोटली अवॉइड केलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे ते खजूर टाकलेलं आहे. त्यामुळे ना जे शेक बनवणार आहे ना ते आपलं गोड बनेल आणि आपल्याला पिल्या जाईल. तर अशा पद्धतीने जे आहे ना सिंपल, आता यामध्ये जे काही मी पहिल्यांदा ना दूध सगळं चाळून घेतलं, पण त्यामध्ये ना साय भरपूर आली होती. ते साय मी या ज्युसरमध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा इथे मी फिरवून घेत आहे. तर हे जर असं तुम्ही जर शेक रोज घेतलात ना तर तुम्ही खूप हेल्दी होसाल आणि जो काही आपल्याला दिवसभराच्या कामामध्ये थकवा येतो ना तो पण अजिबात येणार नाही. तर इथे जे माझं शेक आहे ते व्यवस्थित असं तुम्ही दाखवते तुम्हाला की एकदम असं छान अशी पेस्ट त्याची तयार झालेली आहे. आणि हे आता जे तयार झालेलं शेक आहे ते मी एक ग्लासमध्ये काढून घेते, कारण की नेमकेच पिलूचे पप्पा आले होते आणि त्यांना मला हे सर्व करून द्यायचं होतं. तर अशा पद्धतीने जे आहे मी शेक नेहमी अधूनमधून त्यांना देत असते. तर तुम्हाला जर प्या वाटत असेल किंवा मग दिवसभराच्या कामामध्ये थकवा जाणवत असेल तर अशा पद्धतीने जे शेक आहे ते तुम्ही तयार करून पिऊ शकता, कारण की आपल्याला नेहमीच ड्रायफ्रूट नुसते खा वाटत नाही, कंटाळा येतो. तर अशा वेळी हे शेक जो आहे ना तो बेस्ट ऑप्शन आहे आणि भरपूर सारं जे काही व्हिटॅमिन्स मिनरल जे काही आपल्याला भेटणार आहे ना या शेकमधून मिळतं. तर छान असं जो शेक आहे तो व्यवस्थित मी इथे ना मिक्स करून घेतला आहे आणि त्यांना आता मी सर्व करून देणार आहे. बऱ्याच दिवसापासून ना माझं किचन जे आहे ना मला सजवायचं होतं, नेमकं काय करावं यासाठी मला काहीच सुचत नव्हतं. आणि त्यासाठी आणि असं कसं म्हणजे सजवलेलं जर किचन असेल, घर असेल तर आपल्याला पण ना काम करायला एक वेगळा उल्हास येतो. त्यासाठी आज जे आहे ना तो माझा प्लॅन होता की यांना हे पहिल्यांदा शेक द्यायचा आणि त्यानंतर जे आहे ते मला किचन सजवायला घ्यायचं होतं. सो इथे ना मिशोवरती जो काही सेल होता त्यामधून फक्त ₹130 हे जे मनी प्लांट आहे ते मी मागवलं होतं. यामध्ये ना 6 अशा वेली आलेल्या आहेत आणि मला वाटलं की हे रिजनेबल रेटमध्ये मिळते.
म्हणून जे आहे ते मी इथे ह्या 6 मनी प्लांट आर्टिफिशियल जे मनी प्लांट असतं ते मी मागवलं आहे. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात होतं की हे असं जे काही किचनच्या खिडकीला आहे ना ते लावायचं, आणि हे डबल टेपच्या साह्यानेच मी लावणार आहे. त्यासाठी मला कुठलाही एक्स्ट्रा खिळा मारावा लागला नाही किंवा कोणते हुक्स पण लागलेले नाही आहेत. फक्त जे काही टेपच्या साह्यानेच मी ते जे काही पूर्ण मनी प्लांट आहे ना आर्टिफिशियल ते असं लावलेलं आहे. तर हे जे फक्त 130 रुपयामध्ये झालेलं आहे. जर तुम्हालाही किचनसाठी काही असं ऑप्शन सुचत नसेल किंवा मग काहीतरी डेकोरेटिव्ह करावं वाटत असेल तर हे ऑप्शन चांगलं आहे असं मला वाटते. आणि तुमच्याजवळ देखील कमी पैशामध्ये जर असं काही डेकोरेट करायचे जर आयडिया असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, आणि मी नक्कीच त्या जे काही तुम्ही सजेस्ट केलेलं आहे त्यावरती विचार करेन. कारण की किचन घर सजवणं कुणाला नाही आवडत. सो मला पण त्या गोष्टी आता ना खूप आवडायला लागलेल्या आहेत. म्हणून एक सिंपल पद्धतीने जे आहे हे मी इथे किचन जे आहे ते सजवलेलं आहे. तसं सिंपल एका बॉटलमध्ये ना, म्हणजे मधाची जी काही रिकामी काचेची बॉटल असते त्यामध्ये पण मी मनी प्लांट लावले. पण हे वाढेल कधी आणि मी असं डेकोरेट कधी करू, तर तेवढं पेशन्स माझ्याजवळ नव्हतं. आणि म्हणून हे सिंपल पद्धतीने जे काही आहे ते मी किचन इथे सजवलेलं आहे. तर घर सजवण्यासाठी खूप काही महाग वस्तू लागत नाहीत. अगदी कमी आणि पैशामध्ये सुद्धा आपण घर छानपैकी सजवू शकतो. त्यापैकी जे काही एक वेल उरली होती ना, ती वेल जे आहे ते मी या डोरला लावलेली आहे. आणि त्यानंतर अजून एक एक्स्ट्रा उरली होती ते मी माझ्या पिलूच्या पप्पांच्या पुस्तकाच्या केसला जे आहे म्हणजे त्यांच्या अलमारीला व्यवस्थित लावलेली आहे. तर त्यामुळे ना हे आपल्याला घर छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.